सावधान, इरा मोटर्स मधनं व्हेकल घ्यायचं असेल किंवा फोर्सची गाडी घ्यायची असेल तर थोडंसं जरा जपून, कारण की असाच एक प्रकरण आज समोर आलेलं आहे। इरा मोटर्स या नावाने चालणारा फोर्स मोटरचा जे व्हेकल आहे, ह्या व्हेकल घेतल्यावरती ग्राहकांना काय समस्या उद्भवलेल्या आहे आणि कशा प्रकारे यांच्या मनमानी चाललेली आहे। नागपूर सिटीत एकमेव डिस्ट्रीब्युटर असल्या कारणाने याच्यावर मोठा आक्षेप समोर आले। अशातच आता संघटनेचे अध्यक्ष काय बोलतात हे जाणून घेऊया। न्यू इरा शोरूम मध्ये आज येणं झालेलं आहे, काय कारण होतं याच्या मागचं आणि काय परिस्थिती आहे या शोरूमच्या बद्दलची आणि ग्राहकांना कसा गुमराह केला जाते यांच्याकडे काय सांगा। सर्वप्रथम तर मी आपला परिचय म्हणजे छत्रपती शिवाजी बस वाहतूक महामंच नागपूर, मी स्वतः अध्यक्ष सागर चढरे। विषय असा आहे की आपल्या या संघटनेमध्ये नागपूरचे जवळपास 1600 गाड्या आमच्या संघटनेमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी 1000 गाड्या तर टेम्पो ट्रॅव्हलर असणार फोर्स कंपनीच्या। आणि आता विषय असा आहे की या शोरूमला हे जेव्हापासून आता इथे स्थापन झाला आहे, उघडलं आहे, तेव्हापासून यांना मी भरपूरदा समजत आलाय, कंप्लेंट भरपूर आल्या या गोष्टीच्या। इथे सर्वप्रथम तर मेन गोष्ट आपल्याला पार्ट संबंधित विषय आहे। जर कोणती गाडी जर कुठे ब्रेकडाऊन जर झाली, त्या गाडीला जर कोणता पार्ट लागला आणि तो व्यक्ती जर इथे पार्ट घ्यायला आला किंवा काउंटरवर, इथे काउंटर सेल बंद आहे, अवेलेबल नाही आहे, क्लिअर यांचं वाक्य। दुसरा विषय, जर कोणती इथे गाडी आपण सर्व्हिसला जर दिली, आपण जर क्लेम सर्व्हिसला गाडी दिल्यानंतर आपण जर गाडी बाहेर घेऊन गेलो, त्या सर्व्हिसला पण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। इथे यांचे काय मेकॅनिक भरले, कसे भरले, आपल्या याच्याबद्दल मला बोलायचं नाहीये। तिसरा सर्वात महत्त्वाचा विषय क्लेमचा विषय। इथे जर क्लेमला जर गाडी आपण दिली, आता आमच्या संघटनेचे एक राजेश जयकुमार भाऊ आहे, त्यांची गाडी इथे 11 महिने क्लेम, 11 महिन्यानंतर ती गाडी भेटली आहे। आणि इथे आता आम्ही जवळपास एवढे बस मालक आल्यानंतर त्या मालकाला फोन केला, त्या मालकाचं नाव अली म्हणून नाव आहे त्यांचं, त्यांना फोन करून ते लोक इथे पोहोचले नाही अजूनपर्यंत। आता पाऊण तास आम्ही इथे उभा आहे। यांची खूप मनमानी चालत आहे। यांना वाटत आहे यांच्याशिवाय या नागपूर शहरात कोणी आहेच नाही आणि नागपुराचा एकमेव डीलर असल्यामुळे याला जास्त माज आलाय, याचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। आता जर या गोष्टीला जर आम्ही ज्या विषय घेऊन इथं नागपूर इथे आलो याच्या शोरूम मध्ये, त्या विषयाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये, मी तारीख सांगत नाही तुम्हाला क्लिअर, पण येणाऱ्या दिवसामध्ये मी हा चक्का जाम करून टाकीन पूर्ण माझ्या टेम्पो ट्रॅव्हलर सांगत होतो तुम्हाला। आणि आता याच्यानंतर जो आहे, जे आमचे सदस्य आहे, जे राजेश जयकुमार, त्यांना जो त्रास आहे ते त्यांचे पण तुम्ही 2 मिनिटं ऐकून घ्या त्यांचा विषय। कशा प्रकारचा त्रास तुम्हाला आलेला आहे जेव्हापासून गाडी घेतली, काय सांगाल? माझ्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला होता 1 जून 2025 मध्ये। मी ती गाडी जामवरून टो करून कंपनीमध्ये आणली। त्या दुसऱ्या दिवशी मी यांच्याशी बोलणं केलं का मला ही गाडी तुम्ही किती दिवसात देणार आहात। त्यांनी मला सांगितलं का बा इन्शुरन्स क्लेमचा अप्रूव्हल झाल्याशिवाय मी गाडीचं काम सुरू करणार नाही। मी यांना सांगितलं का बा तुम्ही काम सुरू करा, जे काही होईल ते मी देईन, पण त्यांनी तसं केलं नाही। 3 जूनला माझ्या गाडीचा अप्रूव्हल आलं, त्याच्यानंतर यांनी 2 महिने माझ्या गाडीला हाती लावलेला नाही आणि मला यांनी सांगितलं होतं का 4 महिन्यात मी गाडी कंप्लीट करून देतो। त्यावेळेस सागर चरडे, ते गुन्हार करजी, 4 लोक माझ्यासोबत होते, 4 लोक माझ्यासोबत होते। माझ्या गाडीला 11 महिने लावले या लोकांनी आणि मला पूर्णपणे हॅरॅसमेंट केला। आजही मी त्या गाडीपासून संतुष्ट नाही आहे आणि माझ्या जितकं काम होतं त्याच्यापेक्षा यांनी डबल काम वाढवलेलं आहे। पूर्ण जे इंटेरियर होतं, पूर्ण इंटेरियर वगैरे खोलून ठेवून दिलं, गाडीचे पूर्ण पाने पेंची सगळे चोरले या लोकांना। एकही गाडीमध्ये पाना पेंचीस काहीच नाही दिलं मला। असे नालायक कंपनी आहे आणि मी यांना पूर्ण पैसे दिलेले आहे। अध्यक्षकडनं सांगण्यात आलेलं आहे की कशा प्रकारे यामध्ये ग्राहकांना आणि व्हेकल मालकांना तकलीफ चाललेली आहे। कारण की कुठे अगर गाडी फेल झाली असेल तर सरळ कंपनीचं किंवा सर्व्हिस सेंटरचं म्हणणं आहे की गाडी त्या जागेवरनं नागपूरपर्यंत टो करून आणा, त्याच्यानंतरही ऍक्सिडेंटल गाड्या 1-1 वर्ष ह्या मिळत नाही। अशातच आता बघावं लागेल की इरा मोटर्स किंवा फोर्स मोटर्स कडनं काय पाऊल उचलण्यात येईल आणि याच्यातच जनता आणखी काय उग्र भूमिका निभावणार आहेत का, अशाच आता बघण्यासाठी तुम्ही बघत राहा नागेश चित्रमाळाचा उद्गार न्यूज।